शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली असतानाही शिक्षकांची शाळा सुरूच असल्याचं दिसून येत आहे। यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना जनगणनेचं काम करावं लागत असल्यानं भर उन्हात भटकावं लागतंय। राज्यात जनगणना कामी असलेल्या 3 शिक्षकांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली होती। आता आणखी एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाल्याचं समोर आलंय। मावळ तालुक्यात जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असताना एका शिक्षिकेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कान्हे फाटा येथे घडली आहे। दीपाली तांबे असे या मृत शिक्षिकेचं नाव असून जुना मुंबई पुणे महामार्गावरील कान्हे फाटा येथे भरधाव डंपरनं त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली आहे। हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनंतर मावळ तालुक्यातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासकीय सुट्टीच्या दिवशीही जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना बोलावलं जात असल्याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल शिक्षकांकडून केला जात असून महामार्गावर भरधाव डंपर वाहतुकीवर तातडीने निर्बंध आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। मावळ तालुक्यामध्ये आहिरवेडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या भगिनी दीपाली सुजित तांबे ह्या सकाळी जनगणनेच्या कामानिमित्त कान्हे या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि कान्हे हायवेवर जुन्या ओल्ड हायवे जो आहे तर त्या ठिकाणी एका कंटेनरमध्ये धडक बसून त्यांना खूप मोठा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झाले आहे। निधनामुळं त्यांच्या कुटुंबियांवर फार मोठी शोककळा पसरलेली आहे। आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी त्यांच्या दुःखामध्ये निश्चितपणे सहभागी आहोत, परंतु जनगणनेच्या कामानिमित्त त्या बाहेर पडलेल्या होत्या। अगदी सुट्टीच्या कालावधीमध्ये देखील गेली 15 दिवस आमचं जनगणनेचं काम चालू आहे। ह्या भगिनी देखील त्याच निमित्ताने बाहेर पडलेल्या होत्या। तर शासनाने याची जरूर दखल घ्यावी आणि योग्य ते मदत त्या ठिकाणी द्यावी अशी शिक्षक संघटनांच्या वतीने आमची या निमित्ताने मागणी असेल। कोणत्या कारणाने आहे तर उन्हाळी अतिशय तीव्रतेचे दिवस आहेत आणि यामुळे या शासकीय सुट्टी शाळांना दिलेली असते आणि अशा वेळेला या शिक्षकांना हे असं काम लावल्यामुळे आमच्या या महिला भगिनींची फार मोठ्या प्रमाणात तारंबळ होत असते, धावपळ होत असते आणि त्याची प्रचिती या अपघाताच्या निमित्ताने आलेली आहे। आणि यासाठी आमच्या शिक्षकांना आत्तापर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारचं स्वतंत्र हे विमा कवच देण्यात आलेलं नाही। ही खरोखर गरज आहे काळाची की यापुढं अशा प्रकारचे अधिक काम करण्यासाठी आणि हे जोखमीचंच काम आहे आणि अशा या कामामध्ये आमच्या महिला भगिनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आज महिलांची संख्या शिक्षकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि या महिला भगिनी अशा वातावरणामध्ये अशा या कमी कालावधीमध्ये या करायच्या जनगणनेच्या कामाच्या निमित्ताने बाहेर पडावं लागतं आणि त्यामुळे त्यांना या संकटाला सामोरं जावं लागलेलं आहे। शासनाने याची दखल घ्यावी। आमच्या महिला या भगिनीसाठी लवकरात लवकर विमा कवच किंवा शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी, कारण एक आत्ताशी 3रीच्या वर्गात असलेला त्यांचा एक छोटासा मुलगा आहे आणि अतिशय हे कुटुंब आज वाऱ्यावर आलेलं आहे। अचानक या महिला भगिनीच्या दुर्दैवी अंतामुळं या कुटुंबावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या महिला भगिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवावी अशा प्रकारची मी विनंती करतो। आमच्या सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने ही विनंती आहे। सुहास विटे, दीपालीताई लोंढे यांचं सकाळी आज 10च्या सुमारास अपघाती असं निधन झालेलं आहे। त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियावरती जी काही दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यात सगळी पंचायत समिती व आम्ही याच्या वतीने त्यांच्या दुःखात सामील आहे। मी प्रथमतः या ठिकाणी तर कान्हे फाटा हा फार मोठा अवघड स्पॉट आहे। तिथं पहिलं सिग्नल बसवावेत, कारण तिथून बरीचशी MIDC आहे टाकव्याला जाणारी किंवा तिकडे अंदरमावळाचा जो भाग आहे तिथं जाण्यासाठी तोच मेन रोड असल्यामुळे मोठे कंटेनर त्या ठिकाणी ह्या तळेगावचा बॉम्बे पुन्हा हवेला जात असतात आणि अशा वेळेस वळणाच्या ठिकाणी माणूस काही टेन्शनमध्ये असताना अचानक अशा घटना घडतात। तरी आम्ही पंचायत समितीच्या वतीने त्यांना जी काही मदत आम्हाला करता येईल ती लवकरात लवकर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू। दिलीप नामदेव ढोरे, पंचायत समिती सदस्य। आता सांगण्याची ना आत्ता काही मानसिकता नाही आहे, पण प्रशासनाच्या दृष्टीने जे काही योग्य आहे ते सगळं आम्ही करणार आहोत। आत्ता आम्ही कान्ह्यातही होतो, कान्ह्यातून आता ॲक्च्युली पोलीस स्टेशनकडनं त्यांचाही तपास झालेला आहे। कंटेनर व्हेकल सगळं आपण ताब्यात घेतलं आहे, ड्रायव्हरही सोबत आहे। पुढे आपण बोलू। मात्र मॅडम आपण पाहिलं तर शासकीय आज सुट्टी असतानाही कसं काय आज कामावर जनगणनेचं काम चालू होतं त्यांचं। आपलं नाव काय? शिल्पा रोडगे।